हाय सर्वांना, कसे आहात सर्वजण. सर्वांना गुड मॉर्निंग. तर माझं सकाळचं रुटीन आहे जे रोजचं, ते मी रोज करत असते सकाळी उठल्यानंतर. तर आंघोळीच्या अगोदर मी काय करते, सर्व घरं वगैरे स्वच्छ झाडून घेते. नंतर माझं जे पुढचं आहे पाणी तापुस्तवर पाणी वगैरे तापायला ठेवते. नंतर मग हे झाडू वगैरे घ्यायचं. झाडू म्हणजे घरामध्ये एवढी घाणच नसते, पण तरी आपलं जे रोजचं काम आहे ते केलंच पाहिजे. झाडू वगैरे घेते. हॉलमध्ये नसतो एवढा कचरा, पण किचनमध्ये तर नक्कीच असतो. तर असो. तर मस्तपैकी आणि नंतर मी पाणी वगैरे ठेवायला घेतलं होतं. तर पाणी वगैरे ठेवलं. तर सध्या आता गॅसची खूप पंचायत चालू आहे. तर गॅस तर भेटत नाही, पण तरी मला गॅसवरच पाणी ठेवावं लागलं. तर आता सध्या बोलतात ती KYC करा वगैरे. तर नवीन कनेक्शन भेटतं का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर अजून इथं म्हणजे भेटलं नाही आणि जास्त पैसे लागतात 15,000. तर मला तर असं वाटतं घ्यावा पटकन, पण आता काय करणार, सध्या तर खूपच अडचण चालू आहे. तर त्याच्यामुळे तर आता सध्या घेऊ शकत नाही. तर त्याला उद्यासाठी कोण येणार आहे तुम्हाला माहेर राहून लवकरच कळणार आहे. तर बघा गॅसवर पाणी ठेवावं लागतं. समस्या आहे रे बाबा, समस्या. तर असं मस्तपैकी गरम उकळीयुक्त पाणी तापवून ठेवायचं. कारण ना हाडं कसे दुखतात ना हाडं माझे, तर जरा बरं वाटतं मग जरा कडक कडक पाण्याने आंघोळ केल्यानंतर. मग पाणी वगैरे उतरायचं. नंतर मी माझा जो सोप आहे तोच लावते. तो ना मेडिकलमधून मी आणलेला स्पेशल आहे. जर तुमच्या अंगावरती काळे डाग वगैरे, काही काहींच्या पाठीवर काळे डाग असतात बघा, तर त्यासाठी खरंच उपयुक्त आहे. कारण माझ्या म्हणजे पाठीवर काय होत येतं माहीत नाही, पण माझा तो साबण बदलला ना लगेच काळे डाग यायला चालू होतात. तर आपण बघा दुधावर चिकन खाल्लं, कशावर काय खाल्लं तर ते इन्फेक्शन येतं माझ्या पाठीवरती. तर त्याच्यामुळे मी मध्ये बंद केला होता, पण परत ते खाजायला लागले होते. म्हणजे माझी पाठ पूर्णपणे अशी खाजवती. तर त्याच्यामुळे मी परत तो साबण आणलेला आहे. तर मस्तपैकी हे स्किन केअर करून घेते. तर हे सनस्क्रीन आहे ते लावत होतो, पण माझे जास्तच पिंपल्स यायला लागले. तर हे प्रोडक्ट मला गिफ्टमध्ये आले होते सगळे. तर एवढे तर मी कधी घेऊ शकले नाही आणि कधी म्हणजे आपल्याला एवढे मागायचे घेऊ शकत नाही. आपण घेऊ शकतो, पण आपल्याला काय गरज वाटत नाही. आणि मग त्याच्यामुळं जे भेटले त्याचा वापर आपला पुरेपूर करून घ्यायचा. तर ही गार्नियरची क्रीम पण मला गिफ्ट म्हणून आली होती. तर चला, एवढं स्मेल एवढं छान आहे ना. व्हिटॅमिन सीची आहे आणि आपण हे डेली यूजसाठी पण वापरू शकतो. आणि ही वापरली ना जरा माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते लगेच दबल्या जातात. कारण ना हे पिंपल्स एकदम आतमधून चेहऱ्याच्या आतमधून येतात आणि एवढे मला पेन होतं ना त्यांनी. तर खरंच मग जाऊ दे म्हटलं. आणि ते खालीच येतात होटच्या खाली. आणि मग मी म्हटलं जाऊ दे आता हे लावते. स्किन करते कधी मी आयुष्यात कधी केलं नाही. आपलं पहिलं तर मी पॉन्ड्स पावडर लावायचे आणि नंतर आता तरी प्रोडक्ट यायला लागले, तेव्हापासून तर करायला लागले. नाही तर नव्हते करत आधी. मग मस्तपैकी मग स्किन केअर वगैरे करून घेतलं. जे आहेत प्रोडक्ट त्याचा पुरेपूर वापर झालाच पाहिजे का नाही, बरोबर आहे का नाही, सांगा बरं तुम्हीच. तर मग मस्तपैकी चांगली मालिश केली. थोड्या वेळ मालिश करायची चेहऱ्याची. ते त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्याचं कसं होतं, रक्तभिसरण होतं तर स्वच्छ असं. तर मग मस्त मसाज केला चेहऱ्याचा. कधी आयुष्यात कधी मसाज वगैरे केला नाही, पण हे क्रीम आल्यात म्हटलं चला आपला मसाज वगैरे करा. आपलं कसं माझं नॉर्मली जीवन आहे, मला असं दिखावं पण अजिबात नाही आवडत. जे आहे ते आहे. लग्नाच्या आधी नव्हतं केलं ना, लग्नानंतर पण नाही. जे आहे ते मी रिअलच आहे. याच्यामध्ये मला खोटं काही दाखवून तुम्हाला काही भेटणार नाही. नाही मी कोणतं याचं तुम्हाला दाखवून काही हे करणार आहे. तर असो. तर मग नंतर हात वगैरे धुवून टाकला. कारण स्वयंपाक करताना ना कधी कधी क्रीमचा वास येतो, तसाच स्वयंपाकाला तसंच लागतो. मग स्वच्छ हात वगैरे धुवून घेतला. आणि मग मला ना हे करायचं होतं, पीठ वगैरे मळून ठेवायचं होतं आज. तर स्वयंपाक करायचं होतं. भाजीची काय पंचायत असते, मला ना काय करावं काही सुचतच नाही. प्रांजलच्या डब्याला काय द्यावं मला हे पण नाही कळत. तर मग मी तिला आज बनवणार होते, कारण काल त्याचं चिकनचं कालवण होतं तसंच, आणि तेच मिस्टरांसाठी ठेवणार होते. आणि माझ्यासाठी मी मस्तपैकी गरमागरम उपमा बनवला, उपमा केला आणि तो गरम गरम खाल्ला. आणि मग मी सर्वात आधी काय करते, हे करते, टिकली वगैरे लावून घेते. टिकली लावायची राहते. 14 महिने टिकली लाव, आधी टिकली लावून मग स्वयंपाकाला जा. तर टिकली तर टिकली कधी मी लावतच नाही बरं का. काय होतं मला ना लगेच आहे ना हे होतं, निघून जाते. त्याच्यामुळे टिकली असं नाही आपण लग्न झालं म्हणून टिकलीच लावलं पाहिजे. आपल्या गळ्यात मंगलसूत्र असतं, पायात जोडवे असतात, तर हेच आपलं आहे सौभाग्य. तर असं नाही कंपल्सरी की टिकली लावलीच पाहिजे, पण लावली पाहिजे नाही कंपल्सरी. पण काय करता, ज्याची ऑइली त्याच्या त्वचा आहे ना त्याच्यावर काय होतं, टिकली ना अजिबात टिकत नाही, लगेच अशी ऑइली स्किन होऊन निघून जाते. मग माझं तसंच होतं. असो. तर ना मी पाण्यामध्ये सध्या तुरटी टाकते. जर तुमच्या घरामध्ये प्युरिफायर नसलं, म्हणजे वॉटर प्युरिफायर नसेल, तर तुम्ही असा प्रयोग करा माझ्यासारखा. घरामध्ये तुरटी आणून ठेवा 10 रुपयाची आणि मस्त स्वच्छ पाणी पित जा. कारण लहान मुलं आहेत घरामध्ये. आणि तुम्हाला सांगते एवढं स्वच्छ पाणी होतं ना हे पिण्यायोग्य. आणि ना त्याच्यावर जो तो थर आहे पाण्याचा,
तो सगळ्या हांड्याच्या तळाला राहतो. तर खरंच आता आपल्याकडं ह्या काही गोष्टी नाही आहेत, तर पुढे चालून आपण घेऊ शकतो. पण सध्या तरी तुम्ही पण हेच करा. तुरटी खरंच आहे, उलट तुरटीच भारी. हे आम्ही ज्यावेळेस आम्ही लहान होतो तेव्हा पावसाळ्यात तेव्हा मम्मी आमची हे प्रयोग करायचे, त्याच्यामुळे आम्ही शिकलेलो आहोत ते घरगुती उपाय तुरटीचं. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघू शकता, मी ते केलेलं आहे ना. तुम्ही बघू शकता एकदम ते घाणपाणी खाली राहिलेलं म्हणजे ते थर आहे आणि वरती एकदम स्वच्छ पाणी आलेलं होतं. नंतर उठल्या मी कोमट पाणी चालू केलेलं आहे बरं का सध्या प्यायचं. कधी काय होतं बरं का माझं, गरम पाणी पी, कुठं काय पी, कोमट पाणी पी. नंतर मग मी बसले खिडकीत जाऊन गरम पाणी पीत बसले. तर हा खूप दिवसानंतर ड्रेस घातला होता बरं का. तर मी तर शक्यतो घालत नाही, पण काय करता घातला, कारण ना कपडे धुवायला नको पावसा पाण्याचे, त्याच्यामुळे मी काही जास्त काही कपडे नाही पाडत. आणि त्याच्यामुळं कुठं कपडे धुवायला ते आधीचे सुकलेले नसतेत आणि परत कुठं कपडे हे करत जाऊ. त्याच्यामुळे जे जुने पाणी आहेत कपडे तेच धुवायला टाकलेले आहेत. तर मला कंपनीचे मिशोचे व्हिडिओ करायचे होते खूप सारे असे, तर त्यांचे ड्रेस खूप छान छान आहेत. तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, तुम्हाला त्याच्या लिंक भेटून जातील. आणि खरंच खूप छान छान, मी जे छान छान आहेत ना तेच मागवते जास्त, म्हणजे नाही का. सगळेजण म्हणतात मिशोवर चांगलं नाही भेटत काय नाही, पण ना आपण ना चांगले प्रोडक्ट मागवायचे जेणेकरून महिलांनी मागवले पाहिजेत. तर मी जे ड्रेस मागवले ते अतिशय सुंदर आहेत आणि खरंच खूप घातल्यावरती आपलं रिच लुक येतं आपल्याला. तर तुम्हाला पुढचा ड्रेस दाखवते, खरंच खूप छान आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामवर जा आणि त्याच्यावर तुम्ही PP लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक देते. तर बघू शकता हा ड्रेस किती छान आहे, मला तर खरंच खूप आवडला पर्सनली आणि घातल्यावरती खरंच खूप छान होतं. तर चला बाय बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओ.